नमस्कार सर्वांना. वृषाली किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. चव, परंपरा आणि प्रेमाने भरलेल्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बनवणार आहोत मेथी पराठा. आता मेथी पराठा म्हटलं की खूप जणांना मेथी आवडत नाही, तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा. त्यासाठी स्वच्छ मेथी धुवून घेतली आहे. आता त्यामध्ये काही सोप्या टिप्स वापरून आज आपण हा मऊ, चवदार आणि सुगंधी असा पराठा बनवणार आहोत. त्यासाठी मेथी कट करून घेऊयात. आणि तुमच्या घरातील लहान मुले जर मेथी खायला कंटाळा करत असतील तर हा पराठा नक्की ट्राय करा. पौष्टिक पराठा कसा पोटात गेला कळणार पण नाही. छान असे आपण मेथी आता कट करून घेतली आहे. आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. आता पराठ्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगते. 2 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ, 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे, थोडंसं तिखट, हा लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा, थोडंसं ओवा, तीळ आणि चवीपुरता मीठ आणि मेथी जी आपण चिरून घेतली आहे. आता हे सर्व साहित्य एकत्र करून आपण त्याचं छान असं आता गोळा बनवून घेऊयात. बेसन पीठ जे आहे ते आपण घेऊयात. त्यामध्ये ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, त्यामध्ये आता ॲड करूया आपण हा जो ठेचा आपण जो बनवलेला आहे तो याच्यात ॲड करूयात. त्यानंतर ॲड करूयात थोडीशी तीळ, त्यानंतर तिखट, 1 चमचा तिखट आहे. त्यानंतर ओवा जो आहे तो हातावर थोडंसं बारीक करून क्रश करून मग ह्याच्यात टाकूयात. त्यानंतर चवीपुरता मीठ. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊयात. पिठामध्ये आपण मेथी जी आपण कट केली आहे ती त्याची टाकूयात. छान पिठामध्ये ती एकजीव करून घेऊ. आपण जेव्हा हे सर्व पीठ एकत्र करून जेव्हा पराठा बनवतो तेव्हा तो पराठा पौष्टिक तर बनतो आणि चवीला पण खूप छान लागतो. तुम्ही हे सर्व पीठ टाकून नक्कीच एकदा अशा प्रकारे पराठा ट्राय करून बघा. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असा गोळा बनवून घेऊ. पराठ्यासाठी लागणारा जो गोळा आहे आपला तो जास्त घट्ट पण मळायचा नाही, जास्त असं सैलसर पण मळायचा नाही, मध्यम असा गोळा आपण मळून घेऊयात. छान असा आपला गोळा बनवून झाला आहे. आता त्यामध्ये आपण 1 चमचा थोडंसं तेल टाकून घेऊ. गोळा परत असं छान मळून घेऊयात. अशा प्रकारे आपला गोळा पराठ्यांसाठी भिजवायचा आहे. आता हा गोळा आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूयात. म्हणजे कसं ते जे पीठ आहे ते छान मुरतं आणि पराठे खूप छान नरम तयार होतात. आता आपण पराठे करायला घेऊयात. ते छान आपलं 10-15 मिनिटासाठी आपण जे रेस्ट करायला ठेवलं होतं छान असं रेस्ट झालं आहे. पराठे लाटून घेऊयात. पराठ्यांसाठी गोळा घेऊयात आपण. पिठामध्ये थोडासा त्याला टीप करून घेतला. आता आपण पराठा लाटून घेऊयात.
त्यामध्ये थोडंसं तेल टाकू. यामुळे पराठा एकदम छान मऊ तयार होतो. पराठा जास्त बारीक पण नाही लाटायचा, थोडंसं मीडियम साईजमध्ये आणि थोडासा जाडसरच पराठा लाटायचा. पराठा उठून निघाला तर त्याला थोडंसं आपण तेल सोडूया. तेल किंवा तूप आपण काही सोडू शकतो. मी ते तेल सोडते. गॅस आपण कमी करूयात. दोघं साईडनी छान असं तेल सोडूया. खरपूस असा दोघं साईडनी पराठा आपण भाजून घेऊयात. खूप छान आणि चविष्ट असा आपला पराठा तयार झाला आहे. अशा प्रकारे पराठा तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. एन्जॉय.